आज आपल्याला समर्थांचं राजकारण शिकायचं आहे. राजकारण म्हणजे आता 15 तारखेला आपल्या निवडणूक आहे, त्यामुळे आपल्याला सध्या सभोवताली तेच वातावरण आहे. परंतु समर्थांचं राजकारण हे आजही आपल्याला खरं राजकारण सांगणार आहे. याचा अर्थ आज आपल्या लक्षात येईल की समर्थांनी 350 वर्षापूर्वीच राजकारण शब्दाचा अर्थ आणि नेमकं राजकारण म्हणजे काय ते आपल्याला सांगितलं आहे. यापूर्वी पण आपण 11व्या दशकामधला 5वा समास राजकारण निरूपणाचं शिकलो. समर्थांची 2 ध्येय आहेत या राजकारण या विषयामध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे, आजही ते आपल्याला उपयुक्त आहे की परकीय मंडळींची, परकीय जो आक्रमक आहे त्या परकीय आक्रमकांना हुसकून लावणं म्हणजे राजकारण. आजही अगदी याचीच आपल्याला गरज आहे की परकीय जे आक्रमक इथे येत आहे या लोकांना हुसकून लावलं पाहिजे, हे राजकारण आहे. आणि दुसरं राजकारणाचा अर्थ समर्थाने आपल्याला सांगितलेला की शिवाजी महाराजांसारखा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा सात्विक महापुरुष, हिंदूंचं रक्षण करणारा अशासारखा नेता राजा असला पाहिजे. मग तेव्हा राजा म्हटलं आपण, आता आपण नेता म्हणूया. तर हिंदुत्वाचा नेता असला पाहिजे आणि जे परकीय आक्रमक घुसत आहेत सगळ्या बाजूनी आपल्या देशामध्ये त्या आक्रमकांना हुसकावून लावलं पाहिजे. ही 2 राजकारणाची ध्येय समर्थांच्या वेळेला होती. आजही आपल्या लक्षात येईल की हीच 2 ध्येय आपल्या पुढे हवी आहे. याच 2 गोष्टी आपल्याला आहेत. थोडं असं झालं की आपण थोडं जर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पाहिलं, म्हणजे समर्थांची ही ध्येय होती. पण स्वातंत्र्याच्या अगोदर आपण ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी प्रेरणा घेतली ती या समर्थांकडून किंवा शिवाजी महाराजांकडून घेतली असं दिसतं. म्हणजे अगदी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून ते अगदी आत्ता अटल बिहारींपर्यंत किंवा अगदी मोदींपर्यंत म्हणूया, या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की त्यांनी समर्थांच्या राजकारणाचा अभ्यास केला असणार किंवा समर्थांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र नक्की त्यांनी अभ्यास केला असणार. आपल्याला अनेकांच्या चरित्रातून हे ऐकायला वाचायला मिळतंच की अगदी सावरकरांनी शिवाजी महाराजांची आरती केली किंवा सावरकरांनी इटलीची राज्यक्रांती लिहिली, त्याच्यामध्ये त्या जोसेफ मॅझिनीला समर्थांचा इटलीचा रामदास म्हटलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे समर्थांची जी मतं होती त्या मतांचा अभ्यास या सगळ्या मंडळींनी केला होता असं आपल्या लक्षात येईल स्वातंत्र्यपूर्वीच्या आपल्या क्रांतिकारक नेत्यांनी. त्यानंतर जे काही 70 वर्षामध्ये घडलं त्याचा विचार आपण नको करूया. आता पुन्हा गेल्या 10-12 वर्षामध्ये आपण जे पाहतोय त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की या मंडळींनी दासबोधाचा, समर्थ चरित्राचा, समर्थांच्या या विचारांचा नक्कीच अभ्यास केला असेल. आजही आपल्याला इस्लामी आतंकवादाचं जे संकट आपल्यावर आहे सातत्यानं, त्याच्यावर जर मात करायची असेल तर समर्थांच्याच या विचारांचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. समर्थ आपल्याला असं सांगतात, म्हणजे आता या राजकारणाच्या मुळाशी जायचं म्हटलं तर आपण असं म्हणतो की 14 विद्या 64 कला आहे. या 14 विद्या 64 कलांचा विचार केला तर कलांमध्ये 2 भाग येतात. एक जो भाग आहे कलांचा, निर्जीव वस्तूंपासून काहीतरी चांगलं बनवणं. जसं आपण म्हणतो की दगडातून मूर्ती बनवणं, दगडातून, मातीतून. अगदी आमच्या नागपूरला राष्ट्रसेविका समितीचं कार्यालय आहे, तिथे कापसाच्या राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती केल्या. म्हणजे असं निर्जीव वस्तूंपासून काहीतरी चांगलं विशेष बनवणं. दगडाच्या बाबतीत तर म्हणतोच की नको असणारा भाग काढून छान मूर्ती तयार होते. माणसापेक्षा दगड कसा श्रेष्ठ आहे, कारण त्या मूर्तीचा परत दगड होत नाही. माणसाचे किती अवगुण टाकले तरी पुन्हा ते येऊन चिकटतात वगैरे वगैरे. तर अशा निर्जीव गोष्टींपासून कला ज्याच्याजवळ आहे ती मंडळी काहीतरी विशेष करतात, हे बरोबरच आहे. आजही आपल्याला दिसतं की अगदी कचऱ्यातून कला किंवा साड्यांचे अगदी जुन्या साड्या फाडून त्याची पायपुसणी करणं, किती गोष्टी आपल्याला कलाकार जो आहे त्याच्याकडून ह्या आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. दुसरा जो एक प्रकार आहे तो निर्जीव नाही तर पण सजीव जी मंडळी आहे, पशुपक्षी म्हणूया, माणसं नंतर पाहू. पशुपक्ष्यांना सुद्धा शिकवता येऊ शकतं. आपण पूर्वी आपल्या लहानपणी सर्कस पाहिलेली आहे. त्या सर्कशीमध्ये वाघ, सिंहाला, हत्तीला, कुत्र्याला सगळ्यांना शिकवलं जायचं आणि त्या चापकाच्या ह्याच्यावर बरोबर सगळ्या गोष्टी करून घेतल्या जायच्या. तर हे सुद्धा सगळं शिकवता येतं असं आपल्या कुठलीही गोष्ट ठरवलं तर माणूस करू शकतो आणि माणसाच्या शिकवण्यामुळे साधे न बोलणारे प्राणी सुद्धा सगळं करू शकतात. आता हे सगळं का सांगते मी, तर समर्थानं आपल्याला सांगायचं आहे की जर का असं सगळं होतं तर जे सजीव आहे त्या सजीवांना
ती कुठल्या भिन्न स्वभावाची असू दे, भिन्न कुवतीची असू दे किंवा भिन्न पातळीची, भिन्न विचाराची माणसं असू दे, त्या सगळ्यांना एका याच्यात आणणं काय अशक्य आहे? जर पशुपक्ष्यांना आपण सांगू तसं शिकवलं जातं, कचऱ्यातून कला निर्माण करता येऊ शकते, तर वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वर्तणुकीची, वेगवेगळ्या कुवतीची माणसं असतात. या सगळ्या माणसाला देशप्रेमानं भारित करून या राजकारणामध्ये आणायला काय हरकत आहे? अशी समर्थाने सुरुवात या समासामध्ये आपल्या केली की काय करता येईल. तर कार्य करून घ्यायचं असेल तर आपल्याला भिन्न पातळीची माणसं असतील, भिन्न स्वभावाची असतील, भिन्न कुवतीची असतील, पण या सगळ्यांना देशप्रेमाला लावून आपल्याला जर काम करता आलं तर त्याला राजकारण म्हटलेलं आहे. आता सद्यस्थितीतला राजकारण शब्द जो आहे तो इतका वापरून असं झालं आहे गुळगुळीत की आपल्याला खरं राजकारण म्हणजे काय ते कळेल या विषयात. म्हणजे या समासाचा जो विषय आहे तर राजकारण कोणी करायचं? आत्ता काय होतं, आता परंपरेने वडील आजोबा जी मंडळी आहेत त्यांच्यामुळे जी मंडळी राजकारणात आले त्यांना काही राजकारण सगळं कळलं असं नाही. जो खरंच ज्ञानी आहे, जो निष्काम आहे, ज्याच्या काहीही कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही आहे, पदाची अभिलाषा नाही आहे, अशी मंडळी राजकारणात यायला हवी. परंतु तसं तर घडत नाही. प्रत्येकाला पुढल्या 2-5 पिढ्यांचा विचार करून यात शिरायचं असतं आणि त्यामुळे आत्ताच्या राजकारणाचा विचार करूया नको. पण समर्थ सांगतायत की अशा अलिप्त प्रवृत्तीच्या माणसाने जर का त्याला समूह जीवनाची हौस असेल तर लोकांना असं चांगल्या मार्गाला आणणं याला राजकारण म्हणायचं आहे. जो निस्पृह आहे, ज्याला स्वतःला काही नको आहे, ज्याला देशप्रेमाने भारित असणाऱ्या लोकांचा समूह तयार करायचा आहे, अशाला राजकारण म्हणायचं. आता हे सगळं आपण वेगळंच ऐकतो नाही का? कारण आत्ता आपण म्हटलं तसं की आत्ताचा आपण जो राजकारण शब्द वापरत आहे त्याच्यामध्ये फारच वेगळा आहे. आणि मग असा जो आहे याला काही अटी समर्थाने घातले, काही तत्त्व त्याला शिकवले की आधी तू एकांतात जा, आपण जे काही काम करणार आहोत त्याच्याबद्दल खूप विचार कर. एकांतामध्ये माणसाला गोष्टी सुचतात, त्यामुळे त्या एकांतामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कर, आपल्या कार्याबद्दलची योजना सगळी मनामध्ये तयार कर आणि त्याप्रमाणे सात्विक माणसांना एकत्र करून हळूहळू सगळा समाज यामध्ये सामील होईल अशा प्रकारचा प्रयत्न कर. पण धर्माभिमानी चारित्र्य संपन्न लोक तयार झाले पाहिजे. लोकांच्या मनामध्ये देशाबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे, राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. असं जर झालं आणि स्वाभाविकच समर्थ येते त्यामुळे हिंदूंच्या हातात सत्ता आली, यासाठी हे सगळं करायचं आहे. एक आणखीन सांगतात की राजसत्ता काही जरी असली तरी राजसत्तेवर धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. आज जे गेली 10 वर्ष आपण म्हणतोय की निर्भीडपणानं मोदी पंतप्रधान आपले जे काही रामाची पूजा करतायत, गंगेची पूजा करतायत, निर्भीडपणाने या सगळ्या गोष्टी करतात की त्यांनी लपवून नाही ठेवलं सर्वधर्म समभाव वगैरे असं काही. मी हिंदू आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, हे न लपवता लोकांना ते सांगतायत, असं जमलं पाहिजे. त्यामुळे 70 वर्ष सोडून देऊया, पण गेल्या 10 वर्षात थोडा आधार वाटेल अशी गोष्ट झाली. म्हणजे समर्थांचं जे मत आहे किंवा समर्थांची जी तत्त्व आहेत ती सगळी जणू काही मोदींनी वाचली आहेत असं आपल्या लक्षात येईल. कारण मूळ जी समर्थांची राजकारणासंबंधीची प्रेरणा आहे ती रामराज्य ही आहे. रामराज्य कसं होतं तसं रामराज्य असलं पाहिजे ही प्रेरणा आहे. समर्थांनी सांगितलं न्याय संस्था आणि शिक्षण संस्था या 2 महत्त्वाच्या संस्था आहेत, त्या मात्र राजकारणापासून दूर राहिल्या पाहिजे. किती अभ्यास केला असेल की शिक्षण संस्था आणि राज्य संस्था, न्याय संस्था या 2 गोष्टी राजकारणाशी नसता कामा. त्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलं पाहिजे, अलिप्तपणानं स्वतंत्रपणानं काम केलं पाहिजे, ही त्यांची राजकीय संकल्पना होती. समर्थांनी शब्द वापरलाय महाराष्ट्र धर्म. राजकारणाला खरा शब्द त्यांनी वापरलाय महाराष्ट्र धर्म. आणि मला आठवते तो का मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं समर्थ सांगतात. तो महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर खरं हिंदू धर्मच, पण त्यांनी महाराष्ट्र धर्म असा शब्द वापरला आहे. ते तू काही जतन करावे, सांभाळावं आणि पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. आपला जो भारतामधला महाराष्ट्र एवढा दिसतोय तो नाही आहे. तर समर्थांनी भारतभर प्रवास केलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्र हा जणू काही संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्य व्हावं अशा प्रकारचा विचार समर्थांच्या मनात होता. समर्थांच्या चरित्रामध्ये आपण प्रसंग पाहिला आहे की शहाजीराजांची ज्यांची जेव्हा भेट झाली होती तेव्हा त्यांनी मला संपूर्ण भारत पाहायचा आहे, काय भारताची परिस्थिती बघायची आहे आणि म्हणून मी देश पर्यटनाला जाणार आहे असं समर्थांनी सांगितलं होतं. वय होतं तेव्हा त्यांचं 24
आणि त्यावेळेला शहाजीराजांच्या लक्षात आलं होतं की हे वेगळं पाणी आहे, तर याला परत महाराष्ट्रात ते आलं पाहिजे. आणि मग त्यांनी विनंती केली होती की परत तुम्ही महाराष्ट्रात या. आणि मग कुठेही समर्थ रमले नाही. जरा थोडंसं मनाला दुःख वेदना झाल्या आणि त्यामुळे हिमालयामध्ये आता हा देह संपवावा असं मनात पण त्यांच्या आलं. परंतु पुन्हा रामरायांनी सांगितलं की नाही, तुला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा निर्माण करायचा आहे, आणि म्हणून समर्थ परत महाराष्ट्रात आले असं त्यांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते आले आणि महाराष्ट्र धर्म हा सगळ्या भारतभर, त्यावेळच्या भारतभर म्हणजे अगदी अफगाणिस्तानापासून खाली सिलोनपर्यंत हा सगळा जो अखंड भारत ज्याला म्हणतो, त्या अखंड भारतामध्ये महाराष्ट्र धर्म जागवावा असा भाव समर्थांच्या राजकारणामध्ये येतो. समर्थ आपल्याला सांगतायत की जी माणसं उपलब्ध आहेत, आता हा पुढला सगळा भाग आहे ना, तो आत्ताच्या राजकारणात पण आपल्याला दिसतो आहे. समर्थांचं म्हणणं आहे जी माणसं आपल्याला उपलब्ध आहेत ती सगळी माणसं जी जशी आहेत तशी, त्याच्यात चांगला वाईट हा विचार करायचा नाही, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या माणसांचा सगळी मंडळी आपल्याला हवी तशी सज्जनच असतील असं नाही. जी जशी असतील, दुर्जन असले तरी त्यांना सुद्धा आपल्याला त्या काय असतं, एखाद्या दुर्जनाच्या मागे सुद्धा 100-200 हजार माणसं असतात. त्यामुळे कधी कधी त्या दुर्जनाला सुद्धा आपलं करावं लागतं. आजच्या राजकारणात आपण हे सगळं पाहतोय. त्यामुळे राजकीय धोरण म्हणून अशा प्रकारच्या गटाला जवळ करावं लागतं. राजकारणात हे सगळं बरोबरच आहे. दुसऱ्या शत्रूचा काटा काढायला एका शत्रूला जवळ करावं लागतं, आणि अशा गोष्टी राजकारणात समर्थ सांगतात. हे करायचं, तो दुर्जन जरी असला तरी त्याला दुखावून चालणार नाही, त्याला आत्ता आपलंसं करायला हवं आहे. ही गोष्ट शत्रूला सामील करून मिळेल असे सांगतात. काही उदाहरणं आपल्याला त्याच्यासाठी घ्यावी लागतील. नुसतं समर्थ म्हणतात असं नाही. तर घटोत्कचाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. घटोत्कच हा राक्षस होता, परंतु श्रीकृष्णांनी काय केलं, त्याचा उपयोग महाभारत युद्धामध्ये करून घेतला. कर्णाजवळ एक अगदी महत्त्वाचं वैजयंती नावाचं अस्त्र होतं, आणि या वैजयंती अस्त्राचा उपयोग कर्णाने अर्जुनासाठी करायचं ठरवलं होतं. ते अस्त्र जर त्याच्याकडून घालवून टाकायचं असेल तर काहीतरी असं व्हायला हवं होतं की ते अस्त्र तो दुसरीकडे उपयोगाला आलं. आणि त्या घटोत्कच राक्षसाला, आता तो हा राक्षस आहे, पण कृष्णाने अशी योजना केली की ते कौरवांच्या विरुद्ध तो असेल, आणि कौरवांच्या विरुद्ध म्हणजे पांडवांच्या बाजूने घटोत्कचाने घेतलं, राक्षस असून घेतलं, आणि त्या कर्णाला त्या वैजयंती बाण त्या घटोत्कचाला मारायला लावला, आणि तो वैजयंती बाण संपल्यावर अर्जुन वाचला. नाहीतर कर्णाजवळ अशी शक्ती होती की त्या बाणाची भीती कृष्णाच्या मनात होती की ते त्याचं जे अस्त्र आहे ते संपवलं पाहिजे. तर असं आपल्याला महाभारतात पाहायला मिळतं की एका गोष्टीसाठी दुसऱ्या शत्रूला जवळ करावं लागतं. आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण हे सगळं पाहतोय, त्यामुळे आपल्याला कल्पना आहे. पण समर्थ म्हणतात अमंत्रम अक्षरम नास्ति. प्रत्येक अक्षर हे मंत्रासारखं महत्त्वाचं असतं. नास्ति मूलम औषधम. प्रत्येक झाडाचं मूळ हे औषधी असतं. तसा प्रत्येक माणूस उपयोगी पडणारा असतो. अयोग्य पुरुषो नास्ति. योजक असतात तर दुर्लभा. योजना करणारा माणूस पाहिजे जो जसा आहे. काहीतरी त्याच्याजवळ क्वालिटीज असतातच, काहीतरी त्याच्या मागे पाठबळ असतंच. त्या पाठबळाचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल तो करून घेतला पाहिजे. आणि काही काळ मग नंतर त्याचं काय करायचं ते ठरवू. मग घटोत्कचाला काही धोरण नाही घेतला, त्याचा जो काही काटा काढायचा होता तो काढून टाकला, पण त्या क्षणाला त्याचा उपयोग कसा करून घेतला हे आपल्याला महाभारतात दिसत आहे. असं राष्ट्रोद्धारासाठी दुर्जनाचा सुद्धा कसा उपयोग करून घ्यायचा ते कृष्ण नीतीमध्ये होतं. समर्थ पण त्यांच्या राजकारणामध्ये आपल्याला सांगतात. बाळासाहेब ठाकरेंनी एकदा असं म्हटलं होतं, म्हणजे ते खरं आपल्याला काय हिंदू माणूस मुळात असा आहे की तो कुणाची स्वतःहून कोणी काढतच नाही ना, ते आपल्याला ते खरं पटणार नव्हतं. पण बाळासाहेब वेगळेच होते. बाळासाहेबांनी म्हटलं की पाकिस्तान आतंकवादी पाठवतो भारतामध्ये, भारताने आतंकवादी तयार करून पाकिस्तान पाठवतो. आता हे म्हणायला सोपं आहे किंवा जशाच तसं ज्याला आपण म्हणतो तसं जशाच तसं म्हणण्यासाठी बरोबर आहे, परंतु ते असं आपल्याला परवडणारी गोष्ट की आपल्याला जमणारी गोष्ट नव्हती. खरं तर असं आहे की भारतीय संसदेवर हल्ला झाला, महिन्याभरामध्ये पाकिस्तानच्या संसदेवर हल्ला व्हायला हवा होता, पण आपण मागे पडलो. 26/11ला एवढे मोठे आपल्याकडे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याचा लगेच आपण त्याचा काही जो ठसा द्यायला आत्ता ते होत आहे.
आता ऑपरेशन सिंदूर आणि या सगळ्या गोष्टी आपण सर्जिकल स्ट्राईक वगैरे आता गेल्या 10 वर्षामध्ये आपण ऐकतो. हे जे लगेच होणं आहे, जशास तसं होणं आहे, ते समर्थांना अपेक्षित आहे. जसं रामायणामध्ये आपण पाहिलं की शूर्पणखेनी सीतेची खोड काढली. मग सीतेची खोड काढून फक्त शूर्पणखेला तिची विटंबना करून राम लक्ष्मण थांबले नाही. विटंबना करायची ती केलीच, पण ते त्या खरं दूषणांसह 1400 राक्षसांना ठार मारलं आणि अशी काही दहशत पसरवली की खऱ्या अर्थाने त्यांना कळून चुकलं की ह्यांच्याशी मुकाबला करणं काही साधी गोष्ट नाही आहे. किंवा हनुमंतांनी लंका दहन केलं. ते जशाच तसा ठोसा होता की तुम्ही असं केलं तर काय नुसतं नाही की बघून आले सीता कुठे आहे अशोकवनात आणि मग नुसतं निरोप आणला असं नाही, काय तर आपली हिंमत दाखवलंच आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे समर्थांचं जे की राजकारण आहे, समर्थांची जी राष्ट्रनीती आहे ती रामायण महाभारतावर आधारित आहे. शाहिस्ते खान 3 वर्ष लाल महालात होता, थोडा नाही, आणि 1 लाख सैन्य संबंध महाराष्ट्रामध्ये शाहिस्ते खानाचं होतं आणि स्वाभाविक संबंध महाराष्ट्रामध्ये धुडगूस घातला जात होता. अशा वेळी महाराजांनी काय नुकसान भरपाईचा अर्ज करायचा होता का? आमच्या महाराष्ट्रामध्ये नुकसान होतं ही काही पद्धत नाही. त्याला असे नुकसान भरपाई, निषेधपत्र, बोलणी हे असं चालणारच नव्हतं. तिथे महाराजांचाच तडाखा पाहिजे आणि महाराजांनी महाराजांनी काय केलं तर सुरतेवर हल्ला केला. त्या सुरतेवरच्या हल्ल्यामध्ये कोट्यावधी रुपये महाराजांनी मिळवले. त्याच्यात ते सुरतेवर ते जाळपोळ करावी असा उद्देश होता महाराजांचा. उलट महाराजांनी सुरतेमध्ये जी श्रीमंत मंडळी होती त्या व्यापाऱ्यांकडून नुकसान भरपाईचा निधी गोळा केला. तरीच त्यांना पावती पण देत होते. महाराजांनी काही कोणाला अन्याय केला नाही. त्या सुरतेचा जो हनायत खान होता, या हनायत खानाने खोटी तडजोडीची भाषा केली आणि फसवणूक केली, महाराजांना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या यवन सरकारला दुष्टपणाचं आहे ते दाखवलं आणि सुरत लुटली असं आपण इतिहासामध्ये वाचतो. पण मुळातला आपला उद्देश काय होता तर ते काय शाहिस्ते खान असं केलं की आपण त्याला काय संधी द्यायची का? ही बोलणी करण्याची गोष्ट नाही आहे. त्याला तोडीस तोडच जबाब दिला पाहिजे. मग आपण वीरप्पन, फुलंदेवी वगैरे, दाऊद इब्राहिम अशासारखी मंडळी होती. ह्या काय या सगळ्या म्हणजे भारत सरकार या कोणाचा बंदोबस्तच करू शकले नाही. ही काही गोष्ट बरोबर नाही, आपली नामुष्की आहे. वाटेल तसे आपल्यावरती अत्याचार होत आहेत, आक्रमणं होत आहेत, तर त्याला तोंड दिलंच पाहिजे. आता जो आपण बघतोय सगळी सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराने झालेली म्हणून आपण जिकडे पाहावं तिकडे काही पैसे देऊ कामच होत नाही असं आपण म्हणतो. राजकारणात अशा प्रकारच्या गोष्टींना घाबरून कसं चालेल त्याचे पार विमोडच झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्यकर्ते आपले चांगले असले पाहिजे. सुग्रीवाच्याबद्दल असं सुग्रीव व्यसनी होता, म्हणजे वाईट माणूस जरी असला तरी कसा हाताशी धरावा याच्यासाठी आपण पाहतोय की तो विषयी होता, व्यसनी होता. आता त्या सख्या बाबाची पत्नी पण त्यांनी हे केली होती. असं जरी असलं तरी त्या दोघांच्या भावांमध्ये त्या सुग्रीवाला मदत करून त्यांनी काय केलं तर रावणाशी युद्ध करायला याचा आपल्याला उपयोग होणार म्हणून त्या सुग्रीवाला ते केलं. नाहीतर काय त्याचं काय होतं, काही जमेच्या बाजूला होत्या त्याच्याकडे, पण त्यातल्या त्यात वाली सुग्रीवामधला सुग्रीव काय तर सुग्रीवाला आताशी धरून पुढे त्याचा आपल्याला उपयोग होतो. इंदिरा गांधींनी भिंद्रनवाले जे होते त्याच्या पंजाबमध्ये त्यांचं महत्त्व वाढलं भिंद्रनवाल्यांचं. पण जेव्हा या भिंद्रनवाल्यांनी पाकिस्तानशी मैत्री केल्याचं कळलं त्यावेळेला म्हणजे पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ जेव्हा वाढली तेव्हा सुवर्ण मंदिरात पण लष्कर पाठवलं इंडियामध्ये आणि तिथे सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवून भिंद्रनवाल्यांचं सगळ्या दहशतवाद्यांचा नाश केला. हिम्मतवान बाई तेव्हा पाऊल उचललं होतं आणि तिथे नाही झालं. समर्थांच्या मते राजकीय नेता हा असा आक्रमक असला पाहिजे. कोणी काही करावं आणि आपण ते सहन करावं, शांतीचे संदेश देऊन नाही चालणार, तिथे आक्रमकच असलं पाहिजे. अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे. त्याचं समर्थांच्या याच्यातून आपण शिकलो आहे असं जणू की आपल्याला वाटेल. पण असं जरी असलं तरी राजाने दुष्ट लोकांच्या हातातलं खेळणं नाही होता का? मदतीसाठी 2 दुष्टातला 2 शत्रूतला हा शत्रू उपयोगाला आणायचा, परंतु त्याच्या हातातलं खेळणं नाही व्हायचं. म्हणजे तो सत्ताधीश नाही करायचा. मदत घेतली आणि मुख्यमंत्री त्यांना केलं असं नाही चालणार. तिथे आपल्याला पाहिजे होतं हे करायला की मदत घेतली पण जागा कोणाच्या जास्ती आहे तोच मुख्यमंत्री होणार. आपण ते केलं नाही आणि त्याचे आपण परिणाम भोगले. त्यामुळे स्वराज्य स्थापनेसाठी अशी मदत जरी घेतली तरी त्या दुष्टांसारखं खेळणं आपण व्हायचं नाही.
वेळ येईल तेव्हा चालत खेचूनच काढायचं, अशा प्रकारचा समर्थ सल्ला आपल्याला देतात. इतकं आपण आक्रमक असलंच पाहिजे. असं दुसरा एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणं हे समर्थाला बिलकुल मान्य नाही. तडजोड करणं, नको तिथे तडजोड करणं हे समर्थाला मान्य नाही. राज्यकर्त्यांनी टोकाची अहिंसा, टोकाची शांती घ्यायची नाही. जिथे पाहिजे तिथे 2 हात केलेच पाहिजे, असं राज्यकर्त्यांनी असलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीचं वर्णन करतात. काही लोक म्हणतात की अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं. आधी कोणी मारलं? आमच्या महाराजांनीच मारलं. इथे प्रश्न असायलाच नको. ज्या अफजल खानाने शहाजीराजांना विश्वासघाताने अटक केले, संभाजी महाराजांना कप्तानी मारलाय, तुळजाभवानीच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले, त्या अफजल खानाला संधी मिळाल्यावर महाराजांनी काय सोडायचं होतं? मारलंच पाहिजे होतं. तयारी सगळी केली ती, स्वतः चिलखत घालून नेलं ते, कारण तो करणार वार हे माहितीच होतं. आणि त्यामुळे महाराजांनी अफजल खानाला मारलं का अफजल खानाने त्याच्यावर आधी वार केला या चर्चेचं पडायचं कारणच नाही आहे. संधीचा फायदा घ्यायलाच पाहिजे होता, कारण त्यांनी एवढ्या गोष्टी आधी केलेल्या नव्हत्या. आणि स्वाभाविकच ती संधी मिळाल्यावर महाराजांनी ते सोडणार नाहीतच. त्यामुळे आपलं काम त्यांनी पूर्ण केलंच. सावरकरांनी 6 सोनेरी पानं नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात जवळजवळ सद्गुण विकृती नावाचं एक प्रकरण आहे. 142 पानं. सद्गुण विकृती, आपण ना चांगलं वागतो याचा परिणाम काय होतो याचा विचार करत नाही. तर काही ठिकाणी आपल्याला तोडीस-तोड जबाब दिला पाहिजे. राजकारणामध्ये ते अपेक्षित आहे. म्हणून ते सांगतात की ही विकृती नाही. पाकिस्तानशी एवढ्या लढाया झाल्या, आपण त्या जिंकल्या आणि मग आपला भूभाग देऊन बसलो, 55 कोटी रुपये पण देऊन बसलो. हा काय वेळेपणा? त्यामुळे अशी सद्गुण विकृती सावरकरांना मान्य नव्हती. समर्थक आपल्याला तेच सांगताय, शत्रू जो आपल्याला हल्ला करतो आहे तर आपण तोडीस-तोड त्याला जबाब दिला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासारखा 55 कोटी आणि भूभाग परत देणारा देश साऱ्या पृथ्वीवर दुसरा नाही आहे. असो, समर्थांच्या मते राजा आक्रमक असला पाहिजे असं ते म्हणत आहे. तर त्यांचं अगदी जयास देखता दुर्जन धाके असे शब्द आहेत समर्थांचे, की असा राजा पाहिजे की राजाला बघितल्यावर जो दुर्जन आहे त्याला भीती वाटलीच पाहिजे की तो पुढे येणारच नाही. समर्थांच्या चरित्रात असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात की उद्धवाला कारण नसताना पकडून नेला होता. त्या उद्धवाला सोडून येण्यासाठी 50 महंत घेतले हातात दंडुके घेऊन, आणि ते दंडुके घेऊन येणारी माणसं पाहिल्यावरच उद्धवाला तरी सोडून दिलं. असा धाक बसला पाहिजे. त्यामुळे ते सांगतायत, समर्थांचं म्हणणंच असं आहे की जो कोणी असा राजा पाहिजे जयास देखता दुर्जन धाके असं पाहिजे. या राजाचं असणाऱ्या गुणांची एक यादी पण समर्थ आपल्याला या निमित्ताने देणार आहे. ते म्हणतात की राजाजवळ हनुमंतासारखा दूत पण पाहिजे. आज आपण ते सगळं बघतोय बरं ना. खरोखरच मोदींनी अशी माणसं जवळ केलेली आहेत की हनुमंतासारखा दूत पाहिजे. वाचलं की आपल्याला वाटतं हो मोदी पण अशीच माणसं बरोबर पकडून ठेवत आहेत. रावणाशी बोलणी करायला हनुमंत जातोय, पण नुसती बोलणी करत नाही आहे, लंका जाळून परत येतोय, हे महत्वाचं आहे. त्यामुळे असा दूत पाहिजे. मुंबई बॉम्बस्फोट झाल्यावर तो प्रमुख दहशतवादी नेपाळ सरकारने पकडला, पण त्या कैद्याला भारतात आणण्यासाठी जे आमचे राजदूत गेले ते हातावर परत आले. आठवत असेल त्या काळामध्ये काय उपयोग झाला? नेपाळ सरकारशी बोलून तो आमच्या इथे त्यांनी बॉम्ब हल्ला केलाय तर आम्ही त्याला बघतो काय करायचं ते, पण काही करता आलं नाही. असं नाही चालणार. हनुमंतासारखा दूत पाहिजे की ते पूर्ण त्याचं तोडीस तोड जबाब देऊनच आलेलं पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणचं आपल्याला माहिती आहे, मोहम्मद घोरीनी पृथ्वीराज चव्हाण म्हणजे यांनी 14 वेळा माफ केलं त्याला. काही जरूर होती का? 14 वेळा. आणि एकदाच संधी मिळाली मोहम्मद घोरीला, त्यांनी पृथ्वीराज चव्हाणला कापून काढलं. असं समर्थाला मान्य नाही. तोडीस तोड जबाब दिला पाहिजे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती 11 सप्टेंबरला झालं. अमेरिकेने अफगाणिस्तान आणि इराक राष्ट्रांवर ताबडतोब आक्रमण केलं आहे. आपण ते पाहिलं आहे की त्याला वाट नाही पाहिली, गोष्टी केल्या, काहीतरी त्याच्यातून मार्ग काढून नव्हते. याला उत्तराला उत्तरच असं गेलं पाहिजे. पण आपल्याकडे जरा सद्गुणांचा अतिरेकच आहे. त्यामुळे सावरकर म्हणतात तसंच आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला आता किंमत आली. आता जरा भारताबद्दल आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये चांगलं बोललं जात आहे. खरंच आपण कृष्णाचे अनुयायी असलं पाहिजे, तेवढंच आपलं होईल. समर्थांची होईल धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट असंच पाहिजे. खटाखटासी खटाखटा अगत्य
करेल. जसा शत्रू आहे तसं आपण पण वागलं पाहिजे. उगाच आपण काहीतरी बवाळ धोरण ठेवून मान्यता होणार नाही. जैसा असं तैसा जेव्हा भेटे तेव्हा मज्जालसी खातो. इतू काय परी धनी कोठे दृष्टीचं न पाहिजे. बरं करायचं असं करायचं आणि आपण ते नाहीच तिथे. अशा पद्धती आहे. सर्जिकल स्ट्राईक आपण पाहिलं आहे की आपण सगळं केलं आणि केल्यानंतर कळलं. सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या घटना आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात परवा तर इतका आनंद झाला की राष्ट्रपती भवनामध्ये गेली 75 वर्ष काय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कधीच कुणाला वाटलं नाही की त्या ब्रिटिशांचे फोटो होते त्या राष्ट्रपती भवनामध्ये. आणि 16 डिसेंबरला ते सगळे फोटो काढून टाकले आणि सगळ्या आपल्या युद्धामध्ये झालेल्या सगळ्या लोकांचे फोटो लावले केलं आणि मगच जाहीर झालं. आपल्याला कोणाला आधी कळलंच नाही, जाहीर नंतर जा. हे अशा प्रकारचं काम करणंच समर्थाला भेटलं आहे. म्हणजे ते आधी केले मगच सांगितले असंच पाहिजे. महाराष्ट्राचं करायचं. गोव्यामध्ये इंग्रजांचं गव्हर्नमेंट होतं. महाराज असतांची गोष्ट आहे. आणि ब्रिटिश सरकारने म्हणजे इंग्रज सरकारने वटहुकूम काढला की गोव्यामध्ये हिंदूंना जागा घेता येणार नाही. स्वतःच्या मालकीची जागा घेता येणार नाही. आणि स्वतःचं जागा नाही, शेती नाही, स्वतःचं काहीच घ्यायचं नाही. तुम्ही आमच्याकडे नोकर म्हणून काम करायचं. अशा प्रकारचं वटहुकूमच काढला. आणि हे करण्यासाठी जी मंडळी आपलं घर आपली शेती वाचवायची होती त्या हिंदूंना दुसरा पर्यायच होता. एक तर ख्रिश्चन व्हायचं म्हणजे मग जमीन घेता येणार. आणि असे 250 हिंदू ख्रिश्चन झाले. हे ख्रिश्चन करण्यासाठी जी यंत्रणा होती त्याच्यासाठी 4 पादरी नेमले गेलेले होते की त्यांच्याकडे सगळं नोंद करायची आणि धर्म बदलायचा. हे महाराजांना कळलं. महाराज गोव्यामध्ये गेले आणि ही बातमी कळल्याबरोबर त्यांनी काय केलं तर महाराजांनी ते जे 4 पादरी काम करणारे होते त्या 4 पादऱ्यांना कापून टाकलं आणि त्यांची ती मुंडकी तबकात ठेवली आणि त्या ब्रिटिश गव्हर्नरला भेट म्हणून पाठवली. तो एवढा घाबरला की त्यांनी वटहुकूम मागे घेतला. ज्याला म्हणतात जशास तसे. वाट नाही बघायची असं का केलं, आमचा पण अधिकार आहे. आज बांगलादेशामध्ये काय चाललं हे बांगलादेशामध्ये पाहिलं की आपण वाट बघत असायचं असं नाही. त्याला थोडीच तो जबाब दिला पाहिजे. तो गव्हर्नरनी वटहुकूमच मागे घेतला असं दिसेल. औरंगजेबाने एवढी मंदिर आपल्याकडली पाडली आणि तिथे मशिदी बांधल्या. महाराजांनी त्या मशिदीत सगळ्या पाडून पुन्हा मंदिरं स्थापन. हे महाराजांचं काम होतं. अगदी कल्याण, भिवंडी, तिरुमलाई या सगळ्या ठिकाणची उदाहरणं आजही आपल्याला दिसतात. आपल्याला नंतरच्या काळामध्ये साध्या पण गोष्टी जमल्या नाही. औरंगाबादचं संभाजीनगर करायला किती त्रास झाला. आम्ही ते सुद्धा करू शकत नव्हतो, इतकी परिस्थिती होती. पण महाराजांनी तसं केलं नाही. त्या महाराजांच्या वेळेचं जे राजकारण होतं ते समर्थांना अभिप्रेत आहे. इस्रायलची गोष्ट आहे. इस्रायलच्या 12 सुवर्ण पदक विजेते खेळाडू होते. आठवत असेल आपल्याला, आपण ते ऐकलंय. दहशतवाद्यांनी या 12 खेळाडूंना ठार मारलं होतं. इस्रायलच्या 12 सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना ठार मारलं होतं दहशतवाद्यांनी. इस्रायलचं खेळ खातं असं काही होतं की त्यांनी गुन्हेगार शोधून काढले आणि सगळ्यांना कप्तानी ठार मारलं. व्हेंजन्स या नावाच्या पुस्तकामध्ये इस्रायलच्या दहशतवाद्यांनी कशा पद्धतीनं मारलं याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्या एकदा असं झालं की त्याची खोडी काढणार नाही. म्हणून या पद्धतीने ठोसा दिला पाहिजे असं समर्थांच्या राजकारणाने सांगतात. समर्थांनी हे सांगता आणखी जो राजकारण शब्द आपण वापरतोय ती संकल्पना म्हणजे शब्द जुना जरी असला अलीकडे पण आपण तो वापरला असतो तरी पूर्वीच्या राजकारण शब्दामध्ये अनेक गोष्टी आणखीन अपेक्षित होत्या. म्हणजे राजधर्म, राजनीती, अर्थशास्त्र, देशाचं एक अर्थशास्त्र हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट केलं होतं. राजकारणामध्ये सगळं पाहिजे होतं. नुसतं आत्ता जे आपण इलेक्शन आलं की फक्त राजकारण असं नाही, तर त्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि पाश्चात्य विचारवंतांनी किंवा पाश्चात्य राज्यशास्त्रज्ञांनी सुद्धा या राजकारण शब्दामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला होता असं आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण किंवा धर्मनिष्ठा हे सुद्धा राजकारणात येतं. धर्मावरती निष्ठा आपल्याला सर्व धर्म समभाव या नावाखाली आपण हिंदू राष्ट्रापासून दूर गेलो. परंतु समर्थ आपल्याला सांगतात की राजकारण याच्यामध्ये राष्ट्राचं धोरण पाहिजे, धर्मनिष्ठा पाहिजे, सैनिकीकरण पाहिजे, पुढल्या पिढीला राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी करायच्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, आपली सामाजिक कर्तव्य त्यामध्ये असली पाहिजे. हे सगळं राजकारण या एका मथळ्यामध्ये येतं. थोडक्यात असं आहे की स्वराज्य आणि सुराज्य या दोन्ही गोष्टी राजकारणात.
आपल्याकडे असं होतं एकदा मत दिलं की आता 5 वर्षात तोही मोकळा आपणही मोकळं. तसं नाही, स्वराज्य पण पाहिजे आणि सुराज्य पण पाहिजे. जिथे जिथे जे अत्याधिक करणं अपेक्षित आहे तिथे तिथे आपल्या नागरिकांनी त्याच्या कर्मी ते सगळं करूनच घेतलं पाहिजे. तुला निवडून दिल्यानं आम्ही आमच्या वेगळ्या गोष्टी तू करायच्याच असं सारखं मागे लागलं पाहिजे. याला राज्यशास्त्र म्हणजे राजकारण असं म्हणतो. लोकमान्यांनी जो चतुःसूत्री सांगितली, राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला, या चतुःसूत्रीमध्ये सुद्धा राजकारण होतं. किंवा गणेशोत्सवाची स्थापना लोकमान्यांनी केली, ती केवळ धार्मिक भावना जागृत करणं एवढाच उद्देश होता. गणेशोत्सव जो केला त्याच्यामधून राष्ट्रीय भावना जागृत करणं हाही उद्देश होता. माध्यम धार्मिक ह्याचं होतं की त्या निमित्ताने, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भक्तीच्या मार्गाने लोक संघटित पटकन होतात. आज जसं आपण पाहतोय ना की मंदिरामधल्या कार्यक्रमामध्ये लोक संघटित पटकन होतात, राजकारणामध्ये लोक येणार नाही. त्यामुळे मार्ग गणेशोत्सवाचा बरोबर आहे, पण त्याचा उद्देश मात्र तोच होता की धार्मिक भावनेबरोबर राष्ट्रीय भावना कशा लोकांच्या जागृत होतील त्या त्यांनी केल्या. सावरकरांनी सुद्धा अस्पृश्यता निवारणाचं काम हाती घेतलं. त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक ऐक्य प्रस्थापित करायचं होतं की जाती महत्त्वाचा नाही, धर्म महत्त्वाचा आहे आणि सगळे आपण एक झालं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी लोकमान्य टिळक सावरकर यांच्या चरित्रामध्ये पाहतात. हे सगळं समर्थांच्या राजकारणावर आधारित असणारी गोष्ट आहे आपल्याला काही. म्हणजे केवळ लढाई करायची आणि जिंकायचं आणि आपला देश सांभाळायचा एवढंच राजकारण अपेक्षित नाही आहे. तर आपल्या एक राज्याची काहीतरी कार्यपद्धती असली पाहिजे. महाभारतामध्ये राजधर्म असा शब्द वापरला, जसं आपल्याकडे मगाशी महाराष्ट्र धर्म असा समर्थांचा शब्द सांगितला, तसा महाभारतामध्ये राजधर्म असा शब्द आहे. म्हणजे त्याच्यामध्ये राजनीती, राजधर्म, क्षात्रधर्म या सगळ्या गोष्टी येतात. क्षत्रियांचं कसं असलं पाहिजे, व्यापाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, सामान्य नागरिकांनी कसं वागलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्राप्रती प्रेम कसं असलं पाहिजे, हा सगळा विचार या राजकारणामध्ये राजकारणी लोकांनी केला पाहिजे. सगळ्याचा अंतर्भाव असला पाहिजे. चाणक्याचं अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजे केवळ आपण जो कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषय घेतो तेवढाच नाही आहे, तो त्या अर्थशास्त्रसुद्धा राजकारणामध्ये इन्क्लुडेड आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना पण राष्ट्राचा अभ्यास झाला पाहिजे, कारण अर्थशास्त्र सगळ्या आर्थिक गोष्टी या राष्ट्रावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळं राजनीती, दंडनीती, क्षात्र, सैनिकीकरण सगळ्या इतकंच कशाला अमात्य, मंत्री, पुरोहित यांची नेमणूक, हे खातं सगळं या अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्याला चाणक्याने अर्थशास्त्र म्हटलं, पण त्याच्यात पण राजकारण आले. सगळ्या विषयाचा विचार केला. समर्थांनी पण राजधर्म, राष्ट्रधर्म, सेवक धर्म असे सगळे धर्म महाराष्ट्र धर्मामध्ये लिहिलेले आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार या राजकारणामध्ये आला पाहिजे. खरं एखादं राष्ट्र जेव्हा स्वतंत्र होतं ना, तेव्हा केवळ सैनिकांच्या पराक्रमांनी होत नाही, तर विचारवंत जेव्हा सगळ्या लोकांच्या मनात राष्ट्रभाव जागृत करतात, त्याच्यामुळे राष्ट्र स्वतंत्र होतं. सैनिक सीमेवरती लढतात ती गोष्ट बरोबरच आहे, पण त्याबरोबर उर्वरित सगळ्या देशामध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल. आपल्याला कुसुमाग्रजांचा प्रसंग माहिती असेल की जेव्हा आपल्या पाकिस्तानी आपलं हल्ला 1962 चायनाचं युद्ध असेल त्यावेळेची गोष्ट आहे. तर असं ठरलं की त्यावेळेला सगळ्या लेखकांनी, कवींनी लोकांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत होईल असं लेखन करावं. आणि मग असं लेखन करायचं तर कुणीतरी कवीने असं म्हटलं की आम्हाला ना सीमेवर नेमकं काय चाललं आहे ते पाहायला मिळालं तर आम्ही कविता लेखन करू शकू. तर मग मुख्यमंत्र्यांनी असं म्हणलं की काही हरकत नाही, एवढंच आहे ना, एक हेलिकॉप्टर घेऊ, सगळ्या कवी लेखकाला बसू आणि एक फेरी भरून आणूया, बघा खाली काय चाललंय ते आणि लिहा. आणि मग त्याचं नेतृत्व दिलं कुसुमाग्रजांनी. कुसुमाग्रज म्हणाले कवी कोण असतो? कवी जो आहे की तो कल्पनेनेच सगळं करू शकतो, त्याला बघायची आवश्यकता नाही आहे. बर्फाचे तट पेटून उठले, सदशिवाचे कोसळले, रक्ता पुल्या असं वर्णन कुसुमाग्रजांनी करून टाकलं की मला गरजच नाही आहे तिथे जाण्याची. कवी तोच असतो की जो स्वतःच्या कल्पनेनं हे लिहितो. त्याला काही गरज आहे का तिथे जाऊन सीमेवर काय चाललंय ते बघण्याची? तर तसं समर्थ सांगतात की केवळ सैनिकांवर राष्ट्र किंवा सैनिकांवर लढाई अवलंबून नाही आहे, तर उर्वरित सगळी जनता ही राष्ट्रप्रेमाने कशी भारित होते त्याच्यावर पण हे सगळं अवलंबून आहे. मग अशी जोसेफ मॅझिनचा उल्लेख निघाला. इटलीमध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जोसेफ मॅझिनचं नाव बऱ्याचदा घेतलं जातं. जोसेफ मॅझिन काही स्वतः काही युद्ध करणारा नव्हता, युद्ध जिंकलं होतं गॅरिबॉल्डीनी, तो युद्धाचा नेता होता.
परंतु स्वातंत्र्यप्रेम निर्माण करण्याचं काम जोसेफ मॅझेनीने केलं आणि म्हणून सावरकरांनी जोसेफ मॅझेनीला इटलीचा रामदास म्हटलं. समर्थ रामदास काही अफजल खानाशी युद्ध करायला गेले नव्हते, पण सगळा जो समाज त्यांनी एकत्र केला. महाराजांनी युद्ध केलं, पण समर्थांचं हे कार्याचं होतं, ते कार्य किती महत्त्वाचं आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलं. राजकारण शब्द वापरताना आपला सगळा जो गोंधळ होतो, कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आपली राज्यघटना जी आहे ती पाश्चिमात्य राष्ट्रांच्या राज्यपद्धतीप्रमाणे आजही आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की राजकारण म्हणजे परवा मी एकदाच म्हटलं की तरुण मुलं कंप्लेंट करत होती की तुम्ही म्हणता की राजकारणामध्ये चांगली माणसं गेली पाहिजे, परंतु आम्हाला पॉलिटिक्स विषय पण घेऊ देत नाही पालक. पॉलिटिक्स नको, बाकी कुठलाही काहीतरी कर, हा काही विषय घ्यायचा नाही. इतकं पॉलिटिक्सबद्दल आपल्याला आता म्हणजे घृणा निर्माण होईल अशी परिस्थिती झाली. तर असं समर्थाला राजकारण अभिप्रेत नाही आहे, किंवा खरं म्हणजे राजकारण तसं नाही आहे. चांगल्या माणसांनी राजकारणात शिकायचं तेवढ्यासाठी, किंवा आता म्हटलं तसं की जो तो आपापल्या पद्धतीनं काम करतोय, आपण चांगल्या माणसांचं संघटन कसं केलं पाहिजे हे पण एक प्रकारचं राजकारण. आज सुद्धा लोकसत्ताचे वाचक जे आहेत ते काहीतरी वेगळ्या प्रकारची मतं घेतात आणि मग जे काही चाललेलं आहे, परवा आपला तो सावरकर प्रेमी आहे ना, त्याचं एक वाक्य आहे मला आवडलं. तो म्हणाला की हे बघा सगळे नेते नालायक आहे, कमी नालायक असणाऱ्याला मतं द्या. कधी कधी असं वाटतं की लोकांना पटवून देण्यासाठी या वाक्याचा उपयोग होतोय. कारण नावं ठेवून काय उपयोग, सगळीच माणसं वाईट आहेत, गृहीत धरूया जरा. पण सगळं जरी असं असलं तरी देखील त्यातल्या त्यात हिंदुत्वाचा विचार करणारे जे कोणी आहेत त्यांना दगडापेक्षा बरी, डोकं चापटायचं तर दगडावर नको विटेवर आपल्या, अशा प्रकारचा विचार कोण मतं द्यायला पाहिजे असंही लोकांना आता सांगायला हवं. असं त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की शेवटी जे करतायत त्यांचं हात बळकट करायचं काम सामान्य नागरिकांनाच करायचं आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात राष्ट्र स्वतंत्र करायचं आहे, स्वायत्त करायचं आहे, तर या गोष्टी पाहिजे. मगाशी म्हटलं तसं किती विचार केला, कुटुंब संस्था, शिक्षण संस्था, न्याय संस्था या सगळ्यांनी सुद्धा म्हणजे ते तर उत्तम असलंच पाहिजे. या सगळ्या गोष्टी उत्तम असतील तर राष्ट्र उत्तम होणार आहे. त्यामुळे समर्थांनी नेमकं हे सगळं समजावून दिलेलं आहे. समर्थांनी केलं आहे 1400 मठ, त्या 1400 मठाचे महंत, त्या सगळ्या महंतांचे त्यात तो सगळा संप्रदाय, आणि त्या संप्रदायाला काही लक्षणं काही तत्त्व घालून दिले. या 1400 मंडळींना, 1400 महंतांना देशभर सगळ्यांनी एकाच तत्वाने वागायचं आहे म्हणून त्यांना काही संप्रदायाला मध्ये नियम घालून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ही चतुश्रुती सांगितली आहे आणि त्या चतुश्रुतीमध्ये राजकारणाला लगेच दुसरा नंबर दिला आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरं ते राजकारण, तिसरं ते सावधपणे सर्व विषय. सावध असलं पाहिजे म्हणजे कितीतरी विचार केला होता. राजकारण हे महत्त्वाचं आहे, नाही तर पुष्कळ मठ स्थापन करा, पण देशच स्वतंत्र नसला तो उपयोग काय. त्यामुळे देश स्वतंत्र असलाच पाहिजे ना, याच्यासाठी त्यांनी सांगितलं पहिलं हरिकथा निरूपण, दुसरं राजकारण असं त्यांनी म्हटलं. आणि याचा अर्थ आपल्याला कळेल. जोसेफ मॅझेनी यंग इंडिया, यंग इटली या नावाची संस्था काढली होती. ते सगळ्या तरुण मुलांना, इटलीतल्या तरुण मुलांना एकत्र केलं होतं, स्वातंत्र्य लढण्यासाठी एकत्र केलं होतं. अगदी तेच काम समर्थ संप्रदायामध्ये समर्थाने तरुणांना एकत्र केलं आणि जणू काही महाराजांना असे मावळे, राष्ट्रप्रेमाने भारित असलेले मावळे मिळवून दिले असं दिसेल. समर्थांमध्ये राजकारण हा शब्द 27 वेळा आलेला आहे. म्हणजे इतक्या वेळा समर्थांनी हा राजकारण शब्द वापरला आहे. आणि त्यांनी तर म्हटलं असं प्रवृत्तीचं पाहिजे राजकारण, निवृत्तीचं पंचीकरण. आता आपल्याला प्रवृत्ती निवृत्ती शब्द कळतात. प्रवृत्ती म्हणजे व्यवहार, तर व्यवहारामध्ये राजकारण पाहिजे. आपण किती म्हटलं ना की राजकारण वाईट आहे वगैरे, तरी देखील त्या राजकारणाला पर्याय नाही आहे. प्रत्येक माणसाने मत दिलंच पाहिजे याचा जो आग्रह आहे. नसेल आपलं त्या मतदारी नाव तर आपण जागरूक असलं पाहिजे. काल आमचा एक मित्र आला होता, तो म्हणाला की माझं नाव तिथे चुकीचं आहे, त्या चुकीच्या नावावर मत देणार नाही. तत्वतः सगळं जरी बरोबर असलं तरी ते नाव आपलं जे की ते बदलून घेणं, विचार करून घेणं ही जबाबदारी आपली आहे. तर असं जागरूक राहिलंच पाहिजे. व्यवहारामध्ये, प्रवृत्तीमध्ये राजकारणाला महत्त्व आहे. दुसरी काय आपण विचार केला तर तिथे ठीक आहे, तिथे तुम्ही बाकीच्या ठिकाणी पंचीकरणाला जसं महत्त्व दिलं जातं तसं तितकंच महत्त्व राजकारणाचं आपल्या व्यवहारामध्ये दिलं गेलं पाहिजे. समर्थांच्या मते जसं भौतिक गोष्टी आपल्याला चांगल्या लागतात, आपलं जीवन समृद्ध असावं असं प्रत्येकाला वाटतं, तसं राजकीय दृष्ट्या सुद्धा आपण जागरूक राहायला पाहिजे.
जितकं आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. म्हणजे आपल्याकडे जर आहे ना काही इलेक्शन शुक्रवारी असेल तर शुक्रवार शनिवार सुट्टी, ती लोक चालली बाहेर हिंडायला. तर ही बेजबाबदारपणा आहे, असं करून नाही चालणार. म्हणजे जणू काही ही जागरूकता सुद्धा लोकांच्या मनात आली पाहिजे की अरे माझं नुसतं कर्तव्य नाही, हे माझं कामच आहे. जितकं आपण प्रपंचामध्ये एक कर्तव्य म्हणून गोष्टी सगळ्या करतो तसंच देशाचं कर्तव्य म्हणून आपण या गोष्टी केल्याच पाहिजे. समर्थांनी राजकारण, धर्मकारण, प्रवृत्ती आणि निवृत्ती या प्रपंच आणि परमार्थ हा सगळा असा दोन्हींचा एकत्रितपणे साधलेला आहे. प्रत्येक माणसाने या दोन्ही गोष्टींचा विचार केलाच पाहिजे असं ते म्हणतात. म्हणून मुख्य हरिकथांकडे सांगितलं म्हणजे नुसत्या आपण भक्ती मार्गाने देशाकडे जाऊन चालणार, केवळ देवदेव करून नाहीच चालणार आणि नुसतं भक्ती मार्गाने हे चालणार नाही. तसं दुबळ्या लोकांनी पण हे करून नाही चालणार. त्या दुबळ्या लोकांचं तत्वज्ञान उपयोगालाच येणार नाही. मग अशी म्हणजे जो एका गालावर मारल्यावर जो दुसरा गाल पुढे करायचा आहे ही काही फिलॉसॉफी आपल्याकडे उपयोग मिळते, कधीच देश आपला होणार नाही. कारण महाराजांची जी काही शिवाजी महाराजांची राजवट होती आणि खरं तर त्या वेळामध्ये महाराज होते म्हणून समर्थांचे मठ हे सुरक्षित राहिले. म्हणजे एकीकडे मठामध्ये जे काही कार्य चाललं होतं की मावळे तयार करण्याचं म्हणूया किंवा महंतांना, एकीकडे दिसायला काय तर भक्ती मार्गाच्या गोष्टी झालेल्या होत्या. हरिकथा निरूपण चाललं होतं, रामायणाचा अभ्यास करा, भागवताचा अभ्यास करा, कीर्तनं करा, हे ह्या गोष्टी चालल्या होत्या. पण एकीकडे मात्र राष्ट्रप्रेमाने भारीत असणारे महंत कसे तयार केले ते पण आपल्याला कळतं. त्यामुळे शिवाजी महाराजांची राजवट होती आणि ती महत्त्वाची होती. दासबोधामध्ये आणखी एक समास आपण अभ्यास आहे, त्याची अर्थ पण होते उत्तम पुरुष नावाचा समास आपण. तो जो उत्तम पुरुष आहे त्या उत्तम पुरुषामध्ये आपल्याला आठवत असेल की एक पहिल्या 10-12 ओव्यांमध्ये शिवाजी महाराजांवरचं समर्थांचं प्रेम दाखवलं होतं. आपल्याला आठवेल की समर्थांनी महाराजांना शत्रूकडे जाताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ते पण सांगितलं. म्हणजे अफजलखानाला भेटायला जाऊन चिरखत घातलं पाहिजे हे सुद्धा समर्थांनी त्याला आठवण करून दिली होती. आणि मग उरलेला जो समास आहे त्यामध्ये समर्थ अफजलखानाच्या वधानंतर महाराजांचं कौतुक पण त्यांनी केलं आहे. उत्तम पुरुष लक्षण समास आपला झाला आहे त्यावेळेला आपण हा भाग पाहिला होता की 2 भागामध्ये त्या समासामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये शत्रूकडे जाताना काळजी कशी घ्या त्याच्या पण सूचना दिल्या आणि यशस्वी झालं आहे, मोहीम यशस्वी झाली म्हणून समर्थांनी महाराजांचं कौतुक पण केलं आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यांना सांगायचं की कुठे असा गाफीलपणा, भोंगळपणा समर्थांना मान्य नाही. जे काही करतोय ते पूर्ण विचाराने करायचं आहे. आत्ता जसं आपण म्हणतो की कार्य झाल्यानंतरच आपल्याला सांगितलं जातं, नंतरच सगळे अरे झालं वाटतं असं घडतं. त्या तसंच असलं पाहिजे. गाफीलपणाने काही गोष्ट करायची नाही, पूर्ण नियोजनबद्ध आणि पुढाच्या कार्याला पण करता कामा म्हणतात तशा पद्धतीने केलं पाहिजे. बेईमान आणि कपटी जी मंडळी असतात त्यांच्यापासून जास्तच सावध राहावं लागतं. काय नेमकं शत्रू कशा तयारीचा आहे याची आपल्याला कल्पना नसते. तर अधिक सावधपणाने तो काय करू शकेल, वाईटात वाईट काय करेल ते सगळं जमेला धरून त्याप्रमाणे आपल्याला ही कामं करावी लागतात. महाराजांवरती समर्थांचं प्रेम इतकं होतं की त्यांनी इतक्या बारीक सारीक सूचना महाराजांना त्यामुळे दिल्या होत्या की कुठेही बारीकशी सुद्धा चूक राहता कामा नये. आपल्याला इंदिराबाईंच्या वधाच्या वेळेला माहिती बारीकशी चूक झाली ना, कायम शिरखत घालून जाणारी बाई होती पण नेमका पंतप्रधान भवनातच कार्यक्रम होता आणि म्हणून केवळ शिरखत घातलं नाही आणि मग त्यांचा जो देहरक्षक होता त्यांनी वेळ साधली केली. त्यामुळे चूक जी राजकीय नेत्यांनी किंचित काही गाफील राहून चालत नाही, अजिबात चूक होता कामा नये. कितीही तो मुत्सद्दी असला आणि बारीकशी जरी चूक झाली तरी त्याची गडबड होऊ शकते. पंडित नेहरूंनी काही कमी मुत्सद्दी होते पण चीनशी मैत्री करार केला आणि काही दिवसात चीनने आपला राखण केला. ज्या बांगलादेशाला आपण उभं केलं, आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपण लहान होतो पण 5 पैशाचं एसटीच्या तिकिटावर पण आपण टॅक्स दिला होता बांगलादेशसाठी. इतका आपण बांगलादेश उभा राहावा म्हणून प्रयत्न केले. आज बांगलादेशामध्ये हिंदूंचं काय होत आहे म्हणजे आपण कुठे नेमकं गाफीलपणा आहे, कुठे नेमकं आपलं चुकतं आहे, आपल्या सीमेवर असणाऱ्या शत्रूला का आपण मदत करतोय याचा विचार 70 वर्षामध्ये झाला नाही. त्याचे परिणाम आपल्याला म्हणावे लागत आहेत ते बघतोय आपण. पाकिस्तानशी मैत्री अटलबियांनी बस काय दिली, काय केलं, अटलबियांचा प्रयत्न केले आणि लगेच कारगिल युद्ध झालं. म्हणजे आम्ही काय हेतून किती जवळ करायचं शत्रूला प्रयत्न करतोय. तो शत्रू आहे, तो जवळ येणारच नाही, तो नांगी मारणारच आपल्याला.
याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा लागतं. म्हणून काही सूचना पण समर्थ आपल्याला या समासामध्ये देत आहेत. ते म्हणतात की आजही त्या सूचनांचा आजच्या मंत्राला पण उपयोग होणार आहे की राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे. म्हणजे आजच्या नगरसेवकापासून खासदारापर्यंत सगळ्यांनी राजकारण समासाचा तरी निदान अभ्यास केला पाहिजे. बाकी नाही जमलं समजा तरी तर आपली संघटना जर मजबूत राहायला आली असेल म्हणजे संघटनेमध्ये फूट पडता कामा नये असं जर आपल्याला करायचं असेल तर काही ना संघटनेची गुपित असतात, काही संघटनेची अशी मर्मस्थळं असतात की त्या सगळ्याबद्दल शत्रूला काही करता कामा नये. इतकं गुपित राखता आलं पाहिजे. महाराजांनी जो जोडलेला मावळा होता ना त्या मावळ्याकडून काय कुठे बातमी पसरेल जाणारच नाही अशी सगळी विश्वासाची माणसं महाराजांनी निर्माण केलेली. आजच्या राज्यकर्त्याला सुद्धा लक्षात आलं पाहिजे की आपला माणूस कुठला दुसरा कुठला किती कोणाला काय नेमकं सांगायचं हे कळलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना ओपन नाही करायच्या. अशा प्रकारचं संघटनेची काही सूत्र असतात. महाराजांचा विश्वासघात होईल अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या नाहीत कारण महाराजांची माणसं अशी पेरलेली होती. असं संघटनेमध्ये असलं पाहिजे. नेत्यांनी आपले जे अनुयायी आहेत त्या अनुयायांच्या पालनपोषणाची जबाबदारी पण घेतली पाहिजे. राजाचं लक्ष पाहिजे की नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे त्यांची उदरनिर्वाहाची काही हे होईल असं नाही होता कामा. त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. भारतीय लष्करामध्ये मुसलमान मंडळी कमी आहे असं म्हटलं जातं. तर एका मुसलमानांनीच मध्यंतरी स्पष्टीकरण दिलं त्याचं की आम्ही लष्करात का जात नाही. अगदी सिरियस गोष्ट आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की लष्करामध्ये आम्हाला समजा काय 50,000 रुपये पगार असेल तर आतंकवादी बनलं तर 5 लाख रुपये मिळतात मग आम्ही तिथे जातो. असं जर असेल तर त्याचं काय करू. सैनिक होण्यापेक्षा आतंकवादी होणं पैशाचं गोष्टी चाललं. इथे काही पगारासाठी सैनिक गोळा करायचं नाही. महाराज सांगतायत राष्ट्रप्रमाणे भारीत होणारी माणसं आम्हाला पाहिजे. राजकारणामध्ये पैसा मिळतो म्हणून जाणारी माणसं उपयोगाची नाही ते आपल्याला सांगत आहे. तर आजही हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जर संघटना आपला पक्ष म्हणूया तो जर टिकवायचा असेल तर कुठली माणसं आपण जवळ करायची आपल्याला कळलं पाहिजे. दुसरं संघटना टिकवायची म्हटलं की आपल्या माणसांच्या काही चुकीच्या काही अपराध असतील तर ते अपराधसुद्धा पोटात घालण्याचं मोठेपण आपल्याजवळ असलं पाहिजे. लगेच घे आणि कर 2 तुकडे असं नाही सांगणार. समजा म्हणतात दुःख दुसऱ्याचे जाणावे ऐकवलं तरी वाटवलं घ्यावे बरे वाईट सोसावे सगळं घ्यायचं तर असं करावं लागतं. आणि ते मोठा असणारा नेत्याला न बोलता सगळं करता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करायला लागतात. अत्यंत सावधानपणानं काम केलं पाहिजे. महाराजांचे गनिमी काव्य कितीतरी आपण वाचलेले आहेत. त्यामुळे आपल्या योजनेचा ठाम पत्ता लागू द्यायचा नाही आणि ती योजना अंमलात आणायची. कुठेही वाच्यता होता कामा नये. ज्याला जेवढं काम सगळं काय तेवढंच तरी करायचं आणि ते पुढे पुढे जसं जाईल तसं ते यशस्वी होईल. कुणालाच कळणार नाही हे कसं झालं. मग अशी म्हटलं तसं आपण जेव्हा अणुचाचणी केली ना तेव्हा अमेरिकेला मिरच्या झोंबल्या होत्या. पण अमेरिकेचे सॅटेलाईट एवढे सगळीकडे पसरलेले होते त्यांनाही कळलं नाही आपल्या अणुचाचणी झाल्याचं. असं झालं पाहिजे की करायचं आहे तर इतकं गुप्तपणानं करायचं कुणालाच कळता कामा नये. अशी गोष्ट असल्या पाहिजे. त्याच्यासाठी माणसांची पालक असली पाहिजे. कुठल्या माणसाला कुठल्या प्रकारचं काम सांगावं त्याची नेमकी कुवत काय आहे त्या गोष्टी कळल्या पाहिजे. नुसतं भोवताली स्तुतीपाठक असून उपयोग नसतो. लोकांच्या स्तुतीपाठकांच्या या स्तुतीने माणूस आणखी शेखावून जायची भीती असते. त्यामुळे कोण आपल्या भोवती आहे याचा अगदी विचारपूर्वक काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला मुद्दा सांगितला होता की ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी मधून मधून एकांतात जावं. सोपं नाही हो. त्या 36 तास बसायचं आहे. 36 तास बसलेल्या आहेत शंकराची उपासना करायला. असं एकांतात जाऊन बसावं आणि मग विविध योजना अंमलात आणाव्या. ही गोष्ट तेव्हाच जमेल. एकांतात आधी काम केलं तर लोकांतात काम करता येईल. संभाव्य अडचणी काय असतील त्या लक्षात येतील. त्या अडचणीवर मात करता येईल आणि मग कोण नेमकं आपलं आहे कोण उपद्रवी आहे हे पण कळेल आहे. त्याप्रमाणे आपल्याला आपलं कामकाज करता येईल. आता या सगळ्यामध्ये हा जो एकांत आहे त्याच्यामध्ये समर्थ रामाचे भक्त आहेत ना त्यामुळे हळूच जाता जाता सांगून जातात. असा एकांत कळायला की ईश्वर कृपा होते. आज आपल्याला सांगितलं जातं आपल्या पंतप्रधानांच्या भोवती त्यांचे जे काही रक्षक आहेत ते असतातच.
त्याशिवाय त्यांच्या 10 फूट अशी काहीतरी एक भगवंताची योजना आहे की ती मंडळी त्यांना सांभाळत आहेत. काय नेमकी आहे माहीत नाही, पण अशी काहीतरी योजना आहे की त्यांना त्यांचे रक्षक भोकारी आहे. ते कुठून येतं तर ते भगवंताची कृपा आहे आणि म्हणून हे सगळं घडत आहे. सगळ्यांशी आपले चांगले संबंध असले पाहिजे, पण अतिसर्गी पण नको. हे एक बुद्धी आपल्याला सांगतात की फार सर्गी करायची नाही. सगळ्या जगभर प्रवास करतायत, सगळ्यांशी हात मिळवून करतायत, गीता भेट देत आहेत. काय त्या चाललेलं आहे तर माहिती आहे. नेमकं भोवताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे. कुठेही आळस नाही, कामाचा कंटाळा नाही, अगदी जागरूक पद्धतीनं पुढल्या गोष्टी लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि काय निर्णय जीवन झालं पाहिजे. अशा प्रकारचा राज्यकर्ता असेल तर ते राज्य चांगलं व्हायला वेळ लागणार नाही. समर्थ म्हणतात कामं सोपवायची पण विसंबून नाही राहायचं. काम सोपवायचं पण ते काम नीट होत आहे की इकडे आपलं पण लक्ष पाहिजे. नाही तर आपलं सोपवलं करेल आणि मग झालं नाही चाललं की मग बोलायचं, तसं नाही. आपलं लक्ष पण पाहिजे. जे काही आपण पुन्हा काम सोपवलं आहे तिथे आपलं बारीक लक्ष पाहिजे. सध्या आपण पाहतोय पूर्वी काय होतं, आपण सगळ्यांकडून शस्त्र विकत घेत होतो. अगदी 10 वर्ष अगोदर आपण स्वतः शस्त्र तयार नव्हतो करत, आपण सगळी बाहेरून विकत घेत होतो. आणि बाहेरून शस्त्र विकत घेताना आपल्याजवळ कोणती शस्त्र आहेत ती शत्रूला कळत होती. आज काय होतंय, आज आपण शस्त्र बनवतोय, आपल्याकडून बाकीचे देश शस्त्र विकत घेत आहेत. तर आपल्याकडे नेमकं आपण कुठली शस्त्र विकत घेतोय आणि किती आपल्याजवळ आहे ताकद हे शत्रुराष्ट्राला कळतच नाही आहे. असं असलं पाहिजे. हे समर्थांचं राजकारण आहे. तर आपली शस्त्र आपण तयार केली पाहिजे आणि आपण दुसऱ्याला विकली पाहिजे. दुसऱ्या पण विकत नाही घ्यायची. दुसऱ्या पण शस्त्र विकत घेतली किंवा आपल्याला काय ते लोकांना कळलंच नाही सगळे चाललं. मराठ्यांच्या महाराजांच्या वेळेला एक युद्ध साहित्य आयात करण्यासाठी समुद्र मार्गाने आयात व्हायचं आणि महाराजांच्या लक्षात आलं की बाहेरच्या देशातून आपल्याकडे शस्त्र येणं आहे ते बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं, एक युद्ध नौका तयार केली. तिचं नाव संगमिरी नावाची युद्ध नौका तयार केली. 1619ची गोष्ट आहे. मुंबईच्या गव्हर्नरनी लंडनला कळवलं की मराठ्यांच्या युद्ध नौकेचा पाठलाग आम्हाला करता येत नाहीये. अशी महाराजांनी स्वतःची युद्ध, इतका तिचा वेग होता की शस्त्रास्त्रांबाबत महाराज कसे स्वयंपूर्ण होते हे यांना कळायला इतका वेळ लागला. पण त्या नौकेचा पाठलागच त्यांना करता आला. अशा पद्धतीनं स्वतः आपण स्वबळावरती सगळं केलं पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. हा सगळा भाग समर्थ राजकारणामध्ये आहे. एक शेवटचा मुद्दा सांगता यांना पण थांबलो. महाराजांचं एक अष्टप्रधान म्हणलं होतं, त्याच्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य आपल्याला सगळ्यांना परिचित नाव आहे. हे प्रधान होते आणि राजनीतीचं प्रत्यक्ष ज्ञान त्यांना होतं. नुसते ते अमात्य नव्हते. अमात्य कसा बुद्धिमान असला पाहिजे. महाराजांची जी राजनीती होती ना ती सगळी राजनीती त्यांनी लिहून काढली होती की महाराज कसं महाराजांना अपेक्षित आहे राजकारण. त्याला त्या ग्रंथाला नाव आहे आज्ञापत्र. आपल्याला शाळेमध्ये आज्ञापत्रातला काही भाग अभ्यासाला असायचा, तसं ते आज्ञापत्र हे त्या अमात्यांनी लिहून काढलेलं आहे. त्यांनी त्याच्यामध्ये राजाची कर्तव्य दिली, राजनीती दिली. म्हणजे काय तर राजाने कसं वागलं पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे. एक नाही 15 कलम असे दिले ते कापडामध्ये. अगदी जाता जाता थोडक्यामध्ये बघायचं. ते म्हणतात की राजे लोकांनी कमी बोलावं, सगळ्यांना सांगत सुटायचं की कमी बोलायचं, प्रत्येकाशी प्रत्येक विषय बोलायचा नाही, कुणाला काय नेमकं सांगायचं हे कळलं पाहिजे, कुणाशी फार सलगी करायला जायचं नाही, राजाचं कसं वागलं असलं पाहिजे सांगतात. लोकांकडून काही चांगले विचार आपल्याकडे येतील, लोकांची मतं घ्यायची, लोकांचे विचार घ्यायचे, अगदी ऐकून घ्यायचं, त्यातलं योग्य वाटेल तेवढंच मान्य करायचं, सगळ्यांचं सगळं ऐकायचं नाही आहे. मग आपले काय त्या गाढव आणि तो मुलगा आणि बाप यांची कथा आहे तसं होईल, प्रत्येकाचं ऐकायला बसलं तर प्रत्येकाचं नाही व्हायचं. बरं समजा एखाद्याचा विचार आपल्याला अयोग्य वाटला तरी तो अयोग्य वाटला तरी त्याची लगेच अवहेलना नाही करायची, तो निंबून नाही टाकायचा, टाकून नाही द्यायचा, तो अंमलात नाही आणायचा, पण वापरायचं. किती माणसांनी सावळपणानं राजाने वागावं तसं ते अमात्य सांगतायत आपल्याला. दुसरं, कुठलीही गोष्ट उतावीळपणाने करायची नाही, खूप विचाराने, खूप विवेकाने, शांतपणानं, द्रष्टेपणानं परिणाम काय होतील हा विचार करून गोष्ट करायची. नित्यधर्म जे आहेत किंवा नित्यकर्म जे आपण म्हणतो ती नित्यकर्म
सामान्य सेवकाला पण करायला लावायचे. दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या रोज करायच्या. म्हणजे राजांनी ज्या गोष्टी करायच्या, पण जी नित्यकर्म करायची आहेत ती साधक जो आहे किंवा सैनिक जो आपण म्हणूया, राज्यकर्ते म्हणून सैनिक म्हणूया, या सैनिकांनी रोज काय करायचं तर ते पण साधारणपणाने नियम घालून दिलेले आहे. समर्थ म्हणतात राजांनी इशारतीनं सांगावं. म्हणजे सगळं शब्दांनी सांगायची आवश्यकताच नाही, बोलायची आवश्यकताच नाही, इशारतीने कळलं पाहिजे. राजाच काय, पूर्वी आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांनी आपल्याला असा संस्कार केला. नुसतं डोळ्याच्या फुलांनी आपल्याला कळायचं. हल्ली नाही कळत हो, शब्दांनी सांगून पण कळत नाही. पण मला अगदी आठवतं, समजा एखादी शेजारी आलेली असली आणि काही त्यांचं बोलणं असेल तर डोळ्याने आई खून करायची, इथं उभं राहू नको, आणि आपण जायचो तिथून इशारतीनं कळावं. आणि कळेल वेगळा, पण समर्थ म्हणजे अमात्य राजाला सांगताय की बोलायची गोष्ट आवश्यकताच नाही आहे, इशारतीने कळलं पाहिजे. दुसरं म्हणतात की राजा ही गेला पाहिजे. एका जागी बसून जायचं नाही, त्यांनी फक्त राजाने ते राहायचं, सगळीकडे त्यांनी फिरलं पाहिजे, सतत कार्यरत असलं पाहिजे, कुठे काय चाललं आहे हे कळलं पाहिजे, असा भाग सांगतात. कुणाचे दोष बोलून दाखवायचे असतातच, सगळ्या माणसाला घेऊन काम करायचं, तो दोष बोलून दाखवायचा नाही. आणि एखाद्याचा दोष दुसऱ्याला मुळीच सांगायचा नाही, म्हणजे त्याला त्यालाच बोलून दाखवायचा, पण याचं त्याला पण जाऊन सांगायचं नाही, मनात ठेवायचं. सगळं राजकारण्यांसंबंधी जी काही उपाययोजना करायची ते आपण करायची, पण बोलायचं नाही. असं आहे की कोणीच असा सर्व गुण संपन्न नसतो. राजा जरी झाला तरी राजामध्ये सुद्धा काही कदाचित गुणदोष असतात, ते सांगू शकणारी काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या भोवती असली पाहिजे. राजाजवळ अशी माणसं असली पाहिजे की राजा हे तुझं बरोबर नाही आहे, ते चुकताय असं सांगणारी मंडळी असली पाहिजे. मीच म्हणतो ते बरोबर अशी त्याची भूमिका असता कामा नाही. वडिलकीचा काही मान राजाला सुद्धा कोणाबद्दल तरी वाटेल अशी माणसं भोवताली असली पाहिजे. नियमितपणे राजाने सगळा राजनीतीचा अभ्यास केला पाहिजे. सगळी अस्त्रविद्या, शस्त्रविद्या यामध्ये सुद्धा स्वतः राजाने प्रत्येक वेळेला काही त्याला युद्धावर जायचं नसतं, पण राजा त्याच्यामध्ये तरबेज असतात, सगळ्या विषयांचा त्याचा अभ्यास असला पाहिजे. राजाचाही राजा कोणीतरी असतो, त्याला त्यांनी मानलं पाहिजे. ज्याला आपण परमेश्वर म्हणतोय तो परमेश्वर त्या राजाचा पण ईश्वर आहे. सगळ्या त्याच्याबद्दलची पण प्रार्थना किंवा मग अशी म्हणतात तशी सद्गुण कृपा असायला हवी, त्याच्यासाठी या ईश्वर कृपेसाठी राजाने आपला ईश्वर मानला पाहिजे आणि आपलं स्वतःचं आणि राष्ट्राचं कल्याण करून घेतलं पाहिजे, असं रामचंद्र पट्ट अमात्याने आपल्याला घालून दिलं. पुढे ते म्हणतात की सर्वांचा राजा किंवा राजाचाही राजा किंवा आता म्हणतात तसा परमेश्वर, सर्वांचं गुरु याची प्रार्थना सुद्धा राजाने करावी आणि स्वतः प्रसन्न राहावं, राष्ट्राला प्रसन्न करावं. म्हणजे कसं आहे ना की एकीकडे देशभक्ती सांगताय पण एकीकडे गुरुभक्ती देवभक्ती पण सांगताय. समर्थ आहेत शेवटी, त्यामुळे दोन्ही गोष्टी त्यांना अभिप्रेत आहेत की कालच आत्मारामाचा विषय झाला. आत्माराम छोटासा ग्रंथ आहे, केवळ 5 समास 183 ओव्या आहेत, पण त्या 183 ओव्यांमध्ये सुद्धा आपल्या लक्षात येतं की सांगितलं सगळं ब्रह्म माया असं सगळं वर्णन, पण शेवटी जाता जाता आपल्याला असं लक्षात येईल की जसं दासबोधामध्ये भक्तीचे योगे देव निष्ठे पार्वती मानव आहे, तसंच इकडे सुद्धा सांगितलं आहे की गुरुभक्ती असली पाहिजे, ईश्वर भक्ती असली पाहिजे. ईश्वर भक्तीनेच आपल्याला यशप्राप्ती होते. राजाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की राष्ट्र प्रथम आहे, पण तरी देखील आपल्याला ईश्वराचा वरद असतं आपल्यावर असलाच पाहिजे. कालोवा कारण राजा वा कालकारण म्हटलंय आणि मग पुढे म्हटलं इतिमे संशयो मावृत राजा कालस्य कारण. महाभारतातला श्लोक आहे की काळाचा परिणाम राजावर की राजाचा परिणाम काळावर याबद्दल वाद होण्याचं कारण असतं. अगदी निसंशयपणे लक्षात घ्यावं, राजाचाच काळावर प्रभाव असतो. आता जे चांगले दिवस आपल्याला येणार आहे त्याला कारण राजाच आहे असं आपल्याकडे. असं आहे की झाडाचं मूळ जे आहे ते भूमीमध्ये असतं, ते पक्कं असतं, जमीन पक्क धरून ठेवलेलं असतं, म्हणून एवढा मोठा वृक्षाचा विस्तार होतो. तसं आहे राजा जर असा पक्का असेल, गुणवंत असेल, दृढ असेल तर महाराष्ट्राचा जो सगळा डोलारा आहे तो त्याला सांभाळता येतो. त्यामुळे राजाच मूळ कारण आहे आणि राजा असला पाहिजे. याच्यासाठी राजकारण या समासामध्ये समर्थांनी त्यांचे विचार सांगितले की जे आजही तंतोतंत पालन करण्यास योग्य असे आपल्याला दिसते. मग असे म्हटलं की नगरसेवकापासून
ते खासदारापर्यंत मंत्री महोदय सगळ्यांनी या राजकारण सभासाचा अभ्यास केला पाहिजे आणि सामान्य नागरिकांनी पण केला पाहिजे की आपल्या पण काही जबाबदारी आहे. आपण पण कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या राष्ट्राबद्दलचं प्रेम असायलाच हवं. याच्यासाठी आपण पण हा राजकारण विषय अभ्यासला पाहिजे. समर्थांनी एकीकडे भक्ती सगळीकडे पण जाता जाता राष्ट्रप्रेम पण आपल्याला सांगितलं की किंबहुना राष्ट्र असेल तर आपला देव राहणार आहे. आज आपल्याला भीती तीच आहे की खरोखर या देशावर जर आक्रमण झालं आणि दुर्दैवाने आपल्या देश जाणार कुठे हिंदू लोक. आज पाकिस्तानात जी गोष्ट घडते, बांगलादेशात जी घडते ती भारतामध्ये घडेल. ते व्हायला नको असेल तर आपण सगळ्यांनी राष्ट्रप्रेमाने भारीतून संघटितपणानं या सगळ्याशी आपण दिलाच मुकाबला केलाच पाहिजे. अशा पद्धतीचा विचार 400 वर्षापूर्वी समर्थांनी सांगून ठेवला आहे. आपण आज अभ्यासला. स्वदेश हितरक्षणाविण तुझी कथा नावडो, तुझ्यास समया तुझी प्रभुदेश काही. जय जय रघुवीर समर्थ. ओमच्या उच्चारासाठी घेतलेला श्वास सोडून देऊया.